झी मराठी, चर्चाही होणारच. आले बघा, येऊन आले तुमच्या आशीर्वादाने येऊन आले. तुमच्या आशीर्वादानं मला हळदच्या अगोदर बोलावलं. आता बाळाचं लग्न आहे. आज आपण या ठिकाणी आपल्या कोरोची गावात आपले जे ग्रामपंचायतचे अनेक जे योजना आहेत त्यासाठी आपण विजयी करायला या ठिकाणी आपण इथे एकत्र आलेलो आहोत. आणि खरं तर बोलायला खूप गोष्टी आहेत. आपण खरं तर आतापर्यंत आपल्या गावात ग्रामपंचायतच्या माध्यमातून कामं चालू होती. आमदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी कामं चालू होते. खासदार साहेबांच्या माध्यमातून कामं चालू होते. आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून ही कामं चालू या ठिकाणी लवकर होणार. 10 तारखेला येणाऱ्या 10 तारखेला समितीबाबांचं आपले जे पंचायत समिती म्हणजे निवडून आले दादा त्यांनी या ठिकाणी तुम्ही जाणार आहे तिथं पंचायत समितीमध्ये. आणि माझं 17 तारखेला या ठिकाणी जिल्हा परिषद मध्ये जाणार आहे. माझा पहिला दिवस म्हणून खरं तर आता 15ला लग्न आहे, 16ला माझा घर प्रवेश असणार आहे आणि 17ला माझा जिल्हा परिषद प्रवेश असणार आहे. मग ही सगळी आता सगळं आहे. अजून एक म्हणजे मग हे सगळं आपल्याला आता जी कामं आपण या ठिकाणी उद्घाटन करणार आहोत हे पहिला टप्पा, विकासाचा पहिला टप्पा या ठिकाणी झालं. आता क्लासरूम ई क्लासरूमचं या ठिकाणी आपण जे बोर्ड आहे त्याचं आपण उद्घाटन करणार आहोत. इथून पुढेही मुलांसाठी असेल त्यांच्या शाळेतही काही असेल पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपण अजून वेगवेगळ्या गोष्टी काही गोष्टी आपल्या मुलांसाठी काय कसं करू शकतो हे आपला प्रयत्न असणार. मी अगोदर मी सांगितलं जातं एवढीच मुलं आपल्या गावात नवीन गोष्टी आणणार आहेत, आपल्या गावात अजून डेव्हलपमेंट आणणार आहेत, आपल्या गावात नवीन गोष्टी 20 मुलं आणणार आहेत. आपल्याला आपलं गाव कसं मिळत बघायचं आहे. आपल्याला ही सगळी कामं विकास कामं करायची. आपल्याला मुलांसाठी आपल्या पालकांसाठी आपण चालू शकतो, खेळाडूंसाठी पण आपण करायला. मग ही सगळी विकास कामं आपल्याला चालूच करायची. आणि इथून पुढे आपल्याला जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपण अजून काही वेगवेगळ्या योजना आहेत आपल्या गावात कसं आणता येईल हे आपण प्रयत्न करायचा आहे. आपल्या गावात खरं तर मोरे साहेब सांगितल्यासारखं कचऱ्याचा प्रश्न आहे की नाही. आणि तेव्हा आपण मार्ग या ठिकाणी काढायचा प्रयत्न करावा. ते कसं करायचं मी याचा अगोदर पण उल्लेख केलेला आहे. आपल्याला या ठिकाणी आपण जे वेस्ट टू वेल्थ या ठिकाणी प्रोजेक्ट आहे ते आपण आपल्या गावात आणण्याचा प्रयत्न करायला लागलो. जिथं आपण आपला कचरा आपण कारखान्यामध्ये कसं वापरू शकतो हे बघायचं आहे. पण अगोदरही सांगितलं जातं तोपर्यंत काय करायचं ते यायला पण आपल्याला कधी काही मोठं बोलणार नाहीये. ते यायला पण एक वर्ष लागेल. तोपर्यंत कोणाची काय करणार. मग आपण या ठिकाणी जिथं जिथं कचरा साठलेला आहे हा आपण लवकर राबवायचे. जिथं जिथं कचरा साठलेला आहे तिथं तिथं आपण साफ करून घ्यायचे. आपल्याला माहिती आहे ना तिथं कचरा साठलेलाच आहे तर आपण तिथे मोठे या ठिकाणी बिन कचरा पेटी या ठिकाणी टाकायचा आपला प्रयत्न असणार. आमदार साहेबांच्या माध्यमातून खासदार साहेबांनी काय आहे त्यांच्याही माध्यमातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हे सगळं राबवायचं आपल्याला प्रयत्न असणार. हे आपण कसं आपण आपल्याला माहिती आहे कचरा साठणारच आहे तर आपण तिथं आपली जबाबदारी म्हणून गावाची जमीन तिथं टाकायचं. हे टेम्पररी एक वर्षभर आपल्याला ही कळ करावं लागेल. आणि ते झाल्यामुळे मग आपले प्रोजेक्ट चालू होते. त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून रोज आपल्याकडे घंटागाडी येईल. घंटागाडीच्या माध्यमातून सगळं कचरा तिथे पोहोचेल आणि तेच कचरा आपण परत रिसायकल कसं करू शकतो हे बघायचं हे प्रयत्न असणार आहे. ही सगळी विकास कामं आपल्याला आपल्या गावात या ठिकाणी आणायची आहे. ही अनेकच झालं इथून पुढेही आणायची आहे. आता मी खरं तर जास्त काही वेळ घेत नाही. खासदार साहेबांना पुढे जायचं आहे. त्याचे कार्यक्रम आहेत
ही सगळी आता कामं आपण लवकरात लवकर राबवायची आहेत. आज ज्या कामाची आपण या ठिकाणी आपण जे आपल्या कामाचा सोहळा आहे त्यासाठी आपण लवकरात लवकर करून घेऊया एवढंच बोलून मी थांबते. आणि खरं तर 10 दिवसात माझं लग्नही आहे, कोकणीमध्ये आहे, सगळ्यांनी यायचं आहे. मी आताच सांगून चालले, आपल्यापर्यंतही पोहोचेल, पण आताही सांगून चालले. येणाऱ्या 15 तारखेला कोकणीमध्ये माझं लग्न असणार आहे कोकणीमध्ये आणि आपण सगळ्यांनी यायचं आहे. एवढंच बोलून थांबते. आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद लग्नासाठी असू दे. एवढंच बोलून धन्यवाद.